नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आर्बिटेक मराठी ह्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत, तो म्हणजे उत्पन्नाचा दाखला किंवा इन्कम सर्टिफिकेट। हा दाखला आपल्याला शिष्यवृत्ती, शिक्षणात आरक्षण, शासकीय योजना, आर्थिक मदत, बँक कर्ज आणि विविध लाभांसाठी लागतो। म्हणून हा कसा काढावा, कुठे काढावा, कोणकोणती कागदपत्रे लागतात, इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्नाचा दाखला काढताना किती फी भरावं लागणार आहेत उत्पन्न दाखला काढण्यासाठी आणि किती दिवसात हा उत्पन्नाचा दाखला आपल्याला मिळतो, तो दाखला ऑनलाईन काढू शकतो का ऑफलाईन, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि व्हिडिओला लाईक करा, मित्रांना आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा आणि आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया, संपूर्ण प्रोसेस जाणून घेऊया, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका। मित्रांनो, पहिले तुम्हाला उत्पन्नाचा दाखला म्हणजे काय हे तुम्हाला थोडक्यात माहीत करून देतो, नीट पहा। उत्पन्नाचा दाखला म्हणजे तुमच्या कुटुंबाचे किंवा तुमचे एकूण वार्षिक उत्पन्न शासकीय दस्तऐवजाच्या स्वरूपात दाखवणार प्रमाणपत्र हा उत्पन्नाचा दाखला असतो। हा दाखला प्रामुख्याने शैक्षणिक, शिष्यवृत्ती, शासकीय योजना, विविध आरक्षण श्रेणी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी लागतो। म्हणजे तुम्हाला कोणत्याही शैक्षणिकमध्ये लागणार असतो, शासकीय योजनेसाठी लागत असतो, कोणत्याही कामासाठी हा उत्पन्नाचा दाखला इन्कम सर्टिफिकेट हे तुम्हाला मागितलं जातं। आता सर्वांना हे इन्कम सर्टिफिकेट थोडक्यात आता माहीत झालेलं असेल। मित्रांनो, उत्पन्नाचा दाखला कुठे आणि कसा काढावा हे तुम्हाला सांगतो पहा। मित्रांनो, उत्पन्नाचा दाखला तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने काढू शकता, कारण दोन पद्धतीनं सुद्धा हा उत्पन्नाचा दाखला इन्कम सर्टिफिकेट हे काढून मिळतं। तर पहिली पद्धत सांगणार आहे ऑनलाईन पद्धत। ऑनलाईन पद्धतीनं कसं आणि कुठे काढायचं ते सुद्धा सांगतो। तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा कॉम्प्युटर, लॅपटॉप ह्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमचं उत्पन्नाचा दाखला हे काढू शकता। तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं महात्मा गांधी सेवा केंद्र, आपला सरकार सेवा केंद्र ह्याची वेबसाईट आहेत, पाहिजे तर आपले सरकार.mahaonline.gov.in ह्या वेबसाईटवरती आला तर तुम्हाला वेबसाईट लॉग इन करायचं आहे। अकाउंट जर तुमचं नसेल तर न्यू युजर रजिस्टर ह्याच्यावरती क्लिक करून तुम्ही रजिस्टर करू शकता। त्याच्यानंतर रजिस्टर करून सर्टिफिकेट सर्व्हिसमध्ये जाऊन इन्कम सर्टिफिकेट हा पर्याय निवडा। सर्टिफिकेट सर्व्हिसमध्ये जाऊन इन्कम सर्टिफिकेट हा पर्याय निवडल्यानंतर अर्ज भरा। तिथं काय माहिती मागितली आहे ती संपूर्ण स्टार चिन्ह ज्या ठिकाणी तुम्हाला दिसेल तिथं ती माहिती भरायची आहे, कोणतेही मोकळे बॉक्स सोडायचे नाही। कागदपत्रे कोणते लागतात ते आता पुढे सांगणार आहे, ते कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायचं आहे। अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला अनकॉल्समेंट एक रिसिप्ट मिळेल। त्याच्यानंतर तहसील कार्यालयाकडून व्हेरिफिकेशन झाल्यावर ईमेल किंवा SMS वरून कळवले जाईल। नंतर तुम्ही वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता। त्या रिसिप्टमध्ये तुमचं जो नंबर असतो अर्ज केलेला, त्या अर्जावरून तुम्ही हा इन्कम सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता। ही झाली ऑनलाईन पद्धतीची थोडक्यात माहिती। तर तुम्हाला ह्याच्यावरती योग्यच इन्कम सर्टिफिकेट मोबाईलवरून आपले सरकारच्या वेबसाईटवरून कसे काढायचं हे जर पाहिजे असेल तर नक्की खाली कमेंट करा। आपणाला पण मोबाईलमधून इन्कम सर्टिफिकेट कसे काढायचं असं तुम्ही कमेंट केला तर 100 ते 500 पर्यंत जे नागरिकांनी जर कमेंट आली तर मी लगेच एक व्हिडिओ घेऊन येतो व्यवस्थित। त्याच्यानंतर आता ऑफलाईन पद्धतीनं सांगतो पहा, इन्कम सर्टिफिकेट कसं काढायचं उत्पन्नाचा दाखला। जवळ त्या तहसील कार्यालयात म्हणजे सेतू केंद्रात जाऊन अर्ज सादर करा। तिथं तुम्हाला काही कागदपत्रे सोबत घेऊन जावं लागणार आहेत। ते कागदपत्रे कोणते आहेत मी व्हिडिओच्या शेवटमध्ये सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुम्ही आज उत्पन्नाचा दाखला इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत ह्याच व्हिडिओ तुम्ही पाहण्यासाठी या व्हिडिओवरती क्लिक केला असेल आणि कुठे काढतात हे सुद्धा पाहण्यासाठी क्लिक केला असेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा। तुम्ही आता तुमच्या जवळच्या CSC म्हणजे सेतू केंद्रात किंवा तहसील कार्यालयात गेला,
तिथं तुम्हाला अर्जासोबत लागणारी कागदपत्रे जमा करायचं आणि पुढील प्रक्रिया ही ऑफिसमार्फत केली जाते. तुम्हाला तिथं काही कामे करावं लागणार नाही, फक्त कागदपत्रे नेऊन तिथं जमा करायचं आहेत. आता लागणारी कागदपत्रे कोणती आहेत ते पाहूया. मित्रांनो, उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी खालील कागदपत्रे लागतात. पहिला आहे ओळखपत्र. ह्या ओळखपत्रामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट चालतील पहा. आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, एचिक म्हणजे ह्या तिन्हीमधील एकही तुम्ही कोणतं तरी ओळखपत्र म्हणून जोडू शकता. त्याच्यानंतर दुसरा आहे पत्त्याचा पुरावा, वीज बिल, पाणी बिल, रेशन कार्ड, रहिवासी दाखला. ह्या तिन्हीपैकी तुम्ही कोणतं तरी एक पत्त्याचा पुरावा म्हणून डॉक्युमेंट्स वापरा. म्हणजे रेशन कार्ड वापरलं तर चालेल आणि तो वरती आधार कार्ड वापरलं तर चालेल. त्याच्यानंतर तिसरा आहे उत्पन्नाचा पुरावा. शेती उत्पन्न असल्यास 7/12 उतारा. म्हणजे जर तुम्ही शेतीचं उत्पन्न असलेलं दाखला जर इन्कम सर्टिफिकेट काढत असाल, म्हणजे तुम्ही शेतकरी असाल, तर तुम्हाला 7/12 उतारा आणि 8 हे जोडावं लागणार आहे डिजिटली. त्याच्यानंतर नोकरदार असल्यास सॅलरी स्लिप फॉर्म नंबर 16. आता तुम्ही नोकरदार असाल आणि तुम्हाला कोणतं उत्पन्नाचा पुरावा जोडायचा आहे, तर तुमची सॅलरीची जी स्लिप असते तो आणि फॉर्म नंबर 16 हे जोडायचा आहे. त्याच्यानंतर स्वयंरोजगार असल्यास चार्टर्ड हे जोडायचं आहे. स्वयंरोजगार असल्यास चार्टर्ड अकाउंटंटचे उत्पन्न प्रमाणपत्र जे असतं ते तुम्हाला जोडायचं आहे. आता तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र कोणतं जोडायचं हे सुद्धा समजलं असेल. त्याच्यानंतर चौथा आहे घटक प्रमाणपत्र म्हणजे बँक स्टेटमेंट अन्य. आता कुटुंबाचे उत्पन्न 1 वर्षासाठी दाखवणारे पुरावे म्हणून बँक पासबुक हे तुम्हाला जोडायचं आहे. त्याच्यानंतर स्वतःचा अर्ज स्वाक्षरीत फॉर्म, तुमच्या त्या स्वाक्षरीवरती तुमचं जे थंब असेल किंवा सही असेल हे तुम्हाला तिथं करायचं आहे. त्याच्यानंतर पासपोर्ट साईजचा फोटो 1 किंवा 2 हे तुम्हाला जोडायचे आहेत. ते जोडल्यानंतर ह्याची प्रक्रिया होण्यास लागणारे वेळ. आता तुम्हाला कागदपत्रे कोणते लागणार आहेत, 6 कागदपत्रे लागतात. हे तुम्हाला सोबत घ्यायचं आहे. ऑनलाईन अर्ज करता वेळीसुद्धा हे 6 कागदपत्रे लागणार आहेत. ऑफलाईन अर्ज करता वेळीसुद्धा हे 6 कागदपत्रे लागणार आहेत. कोणीही तुम्ही उत्पन्न दाखला काढू असाल आणि काढू शकता ह्या 6 कागदपत्र्यानं सहाय्यानं. आता हा उत्पन्नाचा दाखला आता तुम्ही कागदपत्रे जोडून अर्ज केला, किती दिवसात, ऑनलाईन अर्ज केल्यानंतर किती दिवसात आपल्याला मिळेल आणि ऑफलाईन अर्ज केला तर किती दिवसानं मिळेल हे पाहूया. मित्रांनो, ऑनलाईन अर्ज केल्यास 7 ते 15 दिवसात हा उत्पन्नाचा दाखला म्हणजे इन्कम सर्टिफिकेट हे तुम्हाला आपले सरकारच्या वेबसाईटवरती डाउनलोड करता येतो. तो डाउनलोड करून तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता. त्याच्यानंतर ऑफलाईन पद्धतीने अर्ज केल्यास 10 ते 20 दिवसात तुम्हाला तहसील कार्यालयाच्या मार्फत, सेतू केंद्राच्या मार्फत हा इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्नाचा दाखला हे मिळतो. आता उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी फी किती असते ते पाहूया. म्हणजे ऑनलाईन फी किती लागतं आणि सेतू केंद्राच्या मार्फत म्हणजे किती लागतं हे पाहूया. उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी सामान्यतः 10 रुपये ते 30 रुपये एवढी फी लागते ऑनलाईन. म्हणजे आता जे सरकारचं नवीन नियमानुसार किती रुपये फी भरावं लागणार आहे ते पोर्टलवरती तुम्हाला दिसेल. तेवढी फी तुम्ही तिथं ऑटोमॅटिक येईल, ती फीची तेवढी फी तुम्ही भरू शकता. इथं मी एक अंदाजाने सांगितलेला आहे. म्हणजे 10 ते 30 रुपयाच्या आत असतं ऑनलाईन. आणि सेतू केंद्र किंवा CSC केंद्रावर थोडे जास्त शुल्क लागू शकते. म्हणजे 50 ते 100पर्यंत सेवा शुल्क हे लागणार आहेत. कारण तिथील कुठेही जावा तुम्ही, परंतु तुम्हाला सेतू केंद्र किंवा CSC केंद्रामधून तुम्हाला पैसे जास्त द्यावं लागणार आहे हा उत्पन्नाचा दाखला आणि इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी. आता त्याच्यानंतर तुम्ही ह्या उत्पन्नाचा दाखला किंवा इन्कम सर्टिफिकेट अर्ज केला असेल आणि त्याची अर्जाचं स्टेटस हे चेक करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला अर्ज केल्यानंतर अनकनॉलेजमेंट जे नंबर मिळतो तो नंबर वापरून आपले सरकार.mahaonline.gov.in वर स्टेटस ट्रॅक करू शकता. तसेच SMS किंवा ईमेलद्वारे अपडेट मिळतो. तुम्हाला तुमचं इन्कम सर्टिफिकेट हे बनवलं
आणि तयार झाल्यानंतर तुम्हाला SMS किंवा मेलद्वारे तो मेसेज परंतु मिळतं. तर मेसेज काही तांत्रिक अडचणीमुळे आली नसेल तर तुम्हाला स्टेटस चेक करायचं असेल तर आपले सरकार.महाऑनलाईन.gov.in ह्या वेबसाईटवरून तुम्ही चेक करू शकता. जो अनकनॉमेंट जे नंबर आहे त्या नंबरवरून तो तुम्हाला अर्ज केल्यानंतर तो जपून ठेवायचा आहे. आता उत्पन्नाचा दाखला किती कालावधीसाठी वैध असतो? म्हणजे इन्कम सर्टिफिकेट, काही इन्कम सर्टिफिकेट हे 3 वर्षाचे असतात, काही वर्षाचे असतात. आता उत्पन्न दाखला उत्पन्न दाखला सामान्य 1 वर्षासाठी वैध असतो. 1 वर्षासाठी हा लागतो. नवीन शैक्षणिक वर्षासाठी किंवा नवीन शासकीय योजनेसाठी दरवर्षी नवीन दाखला घेणं गरजेचं असतं. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वर्षाच्या शैक्षणिक म्हणजे पुढील वर्गात प्रवेश करतावेळी उत्पन्न दाखला हा नवीनच लागणार असतो. आणि कोणत्याही योजनेला अर्ज करतावेळी 1 वर्षाच्या आत असलेला वैध असलेला उत्पन्नाचा दाखला इन्कम सर्टिफिकेट हे तुम्हाला जोडावं लागणार आहे. 1 वर्षाच्या पुढील असेल तर तो तुम्हाला नवीन काढून घ्यायचा आहे, तो चालणार नाही आहे. विशेष सूचना: चुकीची माहिती दिल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो. कागदपत्रे स्कॅन करताना ती स्पष्ट असावीत. जर उत्पन्नात बदल झाला असेल तर त्यानुसार अपडेट करणं आवश्यक आहे. तुम्ही अर्ज करताना तुमची माहिती योग्य भरा, कोणतेही चूक नका करूया आणि कागदपत्रे ही क्लिअरी दिसलं पाहिजे असे PDF स्वरूपात अपलोड करा PDF करून. मित्रांनो, ही होती उत्पन्न दाखला म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट कसा काढावा ह्या विषयावर संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलो आहे. कोणते कागदपत्रे लागणार आहेत, अर्ज कुठं करायचा, किती दिवसात हा उत्पन्न दाखला मिळतो, संपूर्ण माहिती दिली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आर्बीटेक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कारण आर्बीटेक मराठीवर अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला पुढेही मिळत राहतील. पुन्हा भेटूया नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.